माहूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक वर्षापासून भेडसावत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर अखेर कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे। नव्याने कार्यान्वित झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीने लोकसहभागातून पुढाकार घेत शाळेच्या परिसरात 215 फूट खोल बोअरवेल खोदून विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे। या उपक्रमाचे परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे। जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत मराठी माध्यमाचे 178 व उर्दू माध्यमाचे 134 असे एकूण 312 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मात्र शाळेत पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे। मागील उन्हाळ्यात शालेय व्यवस्थापन समितीने जारमधून थंड व शुद्ध पिण्याच्या पाण्याची तात्पुरती व्यवस्था केली होती। मात्र या समस्येवर कायमस्वरूपी उपाय करण्याचा निर्धार समितीने केला। समितीचे अध्यक्ष प्रशांत लाड, सदस्य गजानन कुलकर्णी व इतर सदस्यांनी लोकसहभागातून निधी उभारून 19 जुलै रोजी शाळेच्या आवारात 215 फूट खोल बोअरवेल खोदली। सुमारे 150 फुटावर मुबलक पाणी लागल्याने विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला असून पालकांनीही समाधान व्यक्त केले आहे। बोअरवेलसह त्यावर विद्युत पंप बसविण्यासाठी भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक गोपू महामुने, सेवानिवृत्त मुख्याध्यापक पंजाब शिंदे, मुख्याध्यापक संजय वाठोरे, शाळेतील शिक्षक शिक्षिका, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच अंगणवाडी सेविकांनी आर्थिक योगदान दिले आहे। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वर्षभर स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून शाळेच्या मूलभूत सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण भर पडली आहे। लोकसहभागातून शाळेच्या विकासासाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।